शांतिगिरी महाराज हे महायुतीचे उमेदवार म्हणून नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत असल्याची चर्चा सुरू असतानाच आता या राजकारणाला नवीन वळण प्राप्त झाले आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमधून हेमंत गोडसे हे महायुतीचे उमेदवार असतील, असे जाहीर केले। त्यामुळे नाराज झालेले शांतिगिरी महाराज थेट महाविकास आघाडीकडून आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। या संदर्भात शांतिगिरी महाराज भक्त परिवाराच्या वतीने उद्धव ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत चर्चा देखील झाली आहे। त्यामुळे महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे गटाचे शांतिगिरी महाराज हे नाशिक लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार असतील अशी शक्यता वर्तवली जात आहे। शांतिगिरी महाराजांचा भक्त परिवार नाशिक आणि संभाजीनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे। याआधी देखील शांतिगिरी महाराज यांनी तत्कालीन औरंगाबाद आणि आताच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून लोकसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा पराभव झाला होता। आता मात्र शांतिगिरी महाराज यांनी पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे। या संदर्भात स्वतः शांतिगिरी महाराज यांनी पत्रकार परिषदेत आपण लोकसभा लढवण्यास इच्छुक असल्याचे सांगितले होते। त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत महायुतीकडून उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते। त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून शांतिगिरी महाराज यांच्याकडे पाहिले जात होते।